महाराष्ट्राचे वायू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आज 115 नंबरचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये ठरल्याप्रमाणे 50 प्रश्न असणारच आहे। तुम्ही अभ्यासाचं स्पीड घेतलेला आहे, अभ्यास वाढवला पाहिजे आणि येणाऱ्या परीक्षेला समर्थपणे सामोरं गेलं पाहिजे। घाबरण्याचं काही कारण नाही, भिण्याचं कारण नाही, फक्त अभ्यास करत राहा। शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास जर केला तर आपल्याला 100% यश मिळणार। मित्रांनो, आज आपण जे प्रश्न पाहणार आहोत त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या। यामध्ये आता आपण सुरुवात करतोय। 115वा व्हिडिओ आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये 50-50 प्रश्न आहेत। जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे संध्याकाळी व्हिडिओ ऐकण्याचं काम करा। 50-50 प्रश्न तुमच्या कानावरून गेल्याशिवाय राहणार नाही। कारण काही प्रश्न ऐकल्याशिवाय लक्षात राहत नाही। दिलेल्या पर्यायामधला योग्य पर्याय ओळखण्यासाठी तो पर्याय कधी ना कधी तुमच्या वाचनातून ऐकण्यातून गेला असेल तरच तुम्हाला उत्तर कळणार आहे, अन्यथा उत्तर समजणार नाही। तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवायचं, लिखाणाकडे, वाचनाकडे, ऐकण्याकडे लक्ष द्या, एवढंच मला म्हणायचं आहे। आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करतोय। मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे, हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना कोणत्या ब्रिटिश लेखकाची निपक्षपाती वृत्ती दिसून येते? तो लेखक आहे विल्यम विल्सन हंटर। विल्यम विल्सन हंटर हे त्या लेखकाचं नाव आहे। इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने लिहिलेले कोणते संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे? इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने लिहिलेले कोणते संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे? हर्षचरित, हे लक्षात ठेवा। इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कोणी लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे। काश्मीरच्या इतिहासावरील लिहिलेला ग्रंथ राजतरंगिणी हा कल्लन याने लिहिलेला आहे। ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता? ब्रिटिश इतिहासकाराने लिहिलेला भारतीय इतिहासावर पहिला ग्रंथ आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया। द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास कोणापासून प्रेरणा मिळाली? महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी इतिहासात कोणापासून प्रेरणा मिळाली? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळालेली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व सदस्य कोणी मार्क्सवादी इतिहास लेखन केले? भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व सदस्य कोणी मार्क्सवादी इतिहास लेखन केलं? त्यामध्ये नाव आहे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केलेला आहे। हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोणी केला? हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोणी केला? त्याचं उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर। फ्रेडरिक मॅक्स म्युलर याने जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे। जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले? जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचं उत्खनन केलं त्यावेळेला सापडलेलं आहे? ते शहर आहे ऊर। ऊर शहराचं उत्खनन करताना जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडलेलं आहे।
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली या ठिकाणी आहे. दिल्ली या ठिकाणी अभिलेखागार हे आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहरामध्ये सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जनासाठी इतिहास या विषयातील संशोधनाचे काम चालते? भारतामधील कोणत्या शहरामध्ये सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये जनासाठी इतिहास या विषयातील संशोधनाचे काम चालते? हे ठिकाण आहे बेंगलोर. बेंगलोरला हे काम चालू आहे. विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची जननी कोणाला मानली जाते? विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची जननी तत्वज्ञानाला मानली जाते. तत्वज्ञान. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने कोणत्या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत? सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कोणत्या हेतूने जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत? ही संघटना युनेस्को या संघटनेने दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. चित्रकला आणि शिल्पकला यांचा कशामध्ये समावेश होतो? चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृकलामध्ये समावेश होतो. दृकलामध्ये समावेश होतो. चित्रकला आणि शिल्पकला. कोणत्या अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारतीय राष्ट्रीय मानचिन्ह आहे? कोणत्या अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे? सारनाथ या ठिकाणी 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेलं चित्र आहे. सारनाथ. कोणत्या शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातलेला आहे? कोणत्या शैलीने भारतीय विज्ञानाचा पाया घातलेला आहे? मथुरा शैली. मथुरा शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातलेला आहे. उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्रविड या 2 मंदिर स्थापत्य शैलीमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला काय म्हणतात? 2 शैलींचा समावेश झालेला आहे. उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतामधील द्रविड या 2 शैलीमध्ये तयार झालेली शैली वेसर शैली हे लक्षात ठेवा. 1946 मध्ये अमरावतीला कुष्ठरोग्यासाठी तपोवन कोणी काढले? 1946 मध्ये अमरावतीला तपोवन काढणारे शिवाजीराव पटवर्धन हे लक्षात ठेवा. शिवाजीराव पटवर्धन यांनी सुद्धा अमरावतीमध्ये कुष्ठरोग्यासाठी तपोवन नावाचा आश्रम काढलेला आहे. आणि बाबा आमटे यांचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आनंदवन या ठिकाणी त्यांचा कुष्ठरोग्यांसाठी आश्रम आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगासाठी आनंदवनाची स्थापना कोणत्या जिल्ह्यामध्ये केली? बाबा आमटे यांचा आनंदवन नावाचा आश्रम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात असू द्या, चंद्रपूर जिल्हा आणि अमरावती जिल्हा. चंद्रपूर म्हटलं की बाबा आमटे आणि अमरावती म्हटलं की शिवाजीराव पटवर्धन. स्मशानातील सोनं ही कादंबरी कोणी लिहिली? स्मशानातील सोनं ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे. अण्णाभाऊ साठेंची कादंबरी स्मशानातलं सोनं. 1921 मध्ये संतती नियमन हे पुस्तक कोणी लिहिले?
1921 मध्ये संतती नियमन हे पुस्तक कोणी लिहिले? रघुनाथ धोंडो कर्वे. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी संतती नियमन हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्तपर पुस्तक कोणी लिहिले? कोसबाडच्या टेकडीवरून आत्मवृत्तपर पुस्तक लिहिलेलं आहे अनुताई वाघ. अनुताई वाघ यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? 1935 मध्ये गुरुकुंज आश्रमाची स्थापना तुकडोजी महाराज यांनी केलेली आहे. भिल्लांच्या बंडाचा बिमोड केल्यामुळे इंग्रजांनी कोणाला राव बहादूर ही पदवी बहाल केलेली आहे? भिल्लांच्या बंडाचा बिमोड केल्यामुळे इंग्रजांनी राव बहादूर ही पदवी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना दिलेली आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ही पदवी दिलेली आहे. 1840च्या दरम्यान एक थोर बँकर म्हणून कोणाची ओळख आहे? 1840 मध्ये एक थोर बँकर म्हणून जगन्नाथ शंकर सेठ यांची ओळख आहे. लॉर्ड कर्झन कालीन रॅले आयोगाचा संबंध कशाशी होता? लॉर्ड कर्झन कालीन रॅले आयोगाचा संबंध उच्च शिक्षणाशी होता. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? इनाम कमिशन 1828 ला कोणत्या गव्हर्नरने नेमलेला आहे? तो गव्हर्नर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग. लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये इनाम कमिशन 1828 ला नेमण्यात आलेलं होतं. गैरकारभाराचे निमित्त करून कोणते संस्थान खालसा केले? गैरकारभाराचे निमित्त करून अवधचे संस्थान खालसा करण्यात आलेलं आहे. अवध हे संस्थान गैरकारभार म्हणून खालसा केलेलं आहे. लॉर्ड डलहौसी साम्राज्यवादी धोरण, तैनाती, फौज, दत्तक वारस, नामंजूर ही 1857च्या उठावाची कोणती कारणं होती? लॉर्ड डलहौसीचं साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारस, नामंजूर ही 1857च्या उठावाची कोणती कारणे होती? राजकीय होती, सामाजिक होती, आर्थिक होती का लष्करी होती? ही राजकीय कारणे होती. राजकीय कारणे. सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन कोणत्या समाजसुधारकांनी केले? सत्यशोधक समाजाचं पुनर्जीवन करणारे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचं पुनर्रचना केलेली आहे. अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? अग्निपंख हे पुस्तक APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे. लुकिंग बॅक या पुस्तकाचे लेखक कोण? लुकिंग बॅक या पुस्तकाचे लेखक आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. शिवाजी महाराज आग्र्यावरून रायगडावर केव्हा पोचले? शिवाजी महाराज आग्र्यावरून रायगडावर केव्हा पोचले? 20 नोव्हेंबर 1666 मध्ये पोचलेले आहे. पाळेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला? पाळेगारांचा उठाव दक्षिण भारतामध्ये झालेला आहे. दक्षिण भारतामध्ये उठाव झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये किती साली शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या विरुद्ध उठाव केलेला आहे? महाराष्ट्रामध्ये किती साली शेतकऱ्यांनी जोरदार जमीनदार व सावकार यांच्या विरुद्ध उठाव केलेला आहे? 1875 मध्ये केलेला आहे. 1857 मध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचं काम कोणी केलं? नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवे यांनी सर्व लोकांना एकत्र करून लढा तीव्र केलेला आहे.
भिल्लांचा उठाव कुठे झाला? भिल्लांचा उठाव खानदेशामध्ये झालेला आहे. इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टे काय होते? इंग्रजी सत्ता भारतातून समूळ नष्ट करणे हाच एक उद्देश होता, हे लक्षात ठेवा. 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण कोण? गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर करून ते काडतूस तोंडाने तोडायला लावले जात होते. हेच 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण आहे. 1857चा उठाव काय कारणीभूत होता? 1857चा मुख्य कारण कंपनी काळातील राज्य विस्तार. कंपनी काळामध्ये भरमसाठ राज्य विस्ताराकडे त्यांचं लक्ष होतं. संपूर्ण भारत एक छत्री अंमलाखाली आलाच पाहिजे, हे त्यांचं साम्राज्य विस्ताराचं धोरण होतं आणि त्यामुळे 1857च्या उठावाचं मुख्य कारण आहे. 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटलेले आहे? 1857च्या उठावाला वी. दा. सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध किंवा स्वातंत्र्य समर असं म्हटलेलं आहे. 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य काय? 1857च्या उठावाचं वैशिष्ट्य आहे की हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य झाले नव्हते. हिंदू मुस्लिम ऐक्य हे उठावाचं मुख्य काम उद्दिष्ट आहे, वैशिष्ट्य आहे, हे लक्षात ठेवा. 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? 1 नोव्हेंबर 1858ला ही सत्ता इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तिच्याकडे हस्तांतरित करण्यात आली. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? 1858 व्हिक्टोरिया राणीची सत्ता आल्यानंतर विस्तारवादी धोरण बंद करण्यात आलं. विस्तारवादी धोरण थांबलं पाहिजे. 1857च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता? हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. परिणाम हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. 1857च्या उठावामधील परिणामाचं एक कारण आहे. आदिवासी भिल्लांचा तीव्र उठाव कुठे झाला? आदिवासी भिल्लांचा तीव्र उठाव खानदेशामध्ये झाला. 1857ची घटना स्वातंत्र्य युद्ध नव्हते असे कोणी म्हटलेलं आहे? 1857चा उठाव म्हणजे हे स्वातंत्र्य युद्ध नव्हतं असं कोण म्हणालं आहे? एन. आर. फाटक हे म्हणालेले आहे. द ग्रेट रेबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण? द ग्रेट रेबिलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता हे आहे. 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला? नानासाहेब पेशव्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतलेला आहे. लखनौ येथील 1857च्या उठावाचं नेतृत्व कुणी केलं? अवधच्या बेगम यांनी नेतृत्व केलेलं आहे. बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलेलं आहे. 26 जुलै 1862ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झालेले आहे? 26 जुलै 1862मध्ये इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशामध्ये अलाहाबाद या ठिकाणी एक उच्च न्यायालय सुरू झालेलं आहे. कोणाला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटलेला आहे? कोणाला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटलेला आहे? वुड्सचा खलिता 1854 यांना मॅग्ना कार्टा असे म्हटलेले आहे. बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून सर जमशेदजी जिजीभाई यांची निवड झालेली आहे. भारतीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व जनतेची दयनीय अवस्था यांचं चित्रण वी. को. ओक यांच्या कोणत्या
1872 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीमधून दिसून येते. ती कादंबरी होती शिरस्ते दान. मित्रांनो, आता आपले 50 प्रश्न झालेले. कधी न ऐकलेले प्रश्न असतात, ते जरा समजून घ्या, डबल ऐका आणि त्या प्रश्नांची त्या पद्धतीनं तयारी करा. पुढचे प्रश्न, पुढचा व्हिडिओ आपण देणारच आहोत. परीक्षेच्या शेवटपर्यंत आपलं व्हिडिओ चालूच राहणार आहे. या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.